कुडाकर यांचं सर्वप्रथम 2 गोष्टीसाठी आभार मानतो। एक, एवढी अनोखी स्पर्धा त्यांनी जतसारख्या दुष्काळी शिस्त असलेल्या जत तालुक्यात अशी स्पर्धा घेतली त्याबद्दल, आणि दुसरं या माजी आमदार विक्रमदादा सावंत आणि काँग्रेस यांना झोपेतून दबडून जागृत केल्याबद्दल या 2 गोष्टीबद्दल आभार मानतो। 50,000 लोकसंख्या असलेल्या जतची काळजी करणारे आमदार साहेब आणि सुरजरावजी शिंदे सरकार या दोघांची 5 वर्ष सत्ता होती। या 5 वर्षाच्या सत्ता काळात त्यांनी जतची दगल करून ठेवल्या, कुठलीही ठोस कामं झाली नाही। फक्त काय 4 गटरी केल्या, 4 रस्ते केले, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कार्यकाळात काही केलं नाही। भ्रष्टाचार करून ठेवला। त्या नगरपालिकेत त्या नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांच्या नातेवाईकांची लुटवूट, नातेवाईकांची भ्रष्टाचार, इतका पैसा लुबाडण्याचं काम केलं त्यांनी की जत शहराला या आजच्या गोष्टी जर बाहेर आल्या तर लाज वाटेल एवढा भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे। त्यात त्याने एक प्रश्न मुद्दा मांडलाय की तळ्यावर जर बोटी स्पर्धा घेतल्या तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। मी विचारतो, तळ्यात पाणी काय डायरेक्ट लोकांच्या नळात जाऊन तोंडात जाते का? आपली फिल्टर व्यवस्था आहे ना तिथं, पाणी स्वच्छता करायची व्यवस्था आहे तिथं मोठी मोठी, त्यात फिल्टर होते पाणी। 5वीच्या पोराला जर विचारला तुम्ही तर सांगता येते की बाबा पाणी फिल्टर होऊन येते, आणि तिथं तळ्यावर 100 लोक आंघोळ करतात, इथं पोहायला जाते, जनावरं जाते, जनावर दुसरी जातात, जनावर त्यात मरते। त्या सगळ्यानंतर पण आपण पाणी तेच घेतो ना। आता फक्त बोटी स्पर्धा झाल्या म्हणजे पाणी गढूळ होते किंवा आरोग्याचा प्रश्न निर्माण होते का? बहुतेक त्यांना असं वाटलेलं बोटी स्पर्धा माहीत नसल्यामुळं की ह्यांना ते पाणबुडी स्पर्धा आहे का वाटायला नाही, पाणबुडी स्पर्धा आहे का, किंवा त्या बोटीला नांगर राहून नांगर देत काय असं वाटायला का? त्यामुळं त्यांना ते जरा प्रकाश मोठ्याला मी विनंती करतो, त्यांची एक ही घेऊन त्यांना जरा सांगा बोटी स्पर्धा काय असतात ते। आणि त्यात दुसरा मुद्दा असा, आता तिथं बरेच शेतकरी, आता एक शेतकरी उठून बोलायला येतं, ते भरमाने म्हणून फोन आहेत, त्यांच्या मुला धाबा तिथं रोज दारू पिऊन तिथं बाटल्या टाकते, घाण कचरा टाकते। त्यांच्या मुलाचा त्याने जरा समजावून सांगा बाबा तळ्यात पाणी 50,000 लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आणि तिथं काही शेतकरी आहेत, काही नेते आहेत की त्या तळ्यात जवळ 20-25 वर्ष फुकटचं पाणी चोरून वापरतात बेकायदेशीरित्या। मी स्वतः तिथं काही जणांच्या मोटरी धरून आम्ही त्या मोटरी जप्त करायला लावल्या होत्या, माहिती असेल। जवळजवळ तिथं बरेच शेतकरी आहेत की बेकायदेशीर पाण्या, आणि मी आता याच्यावर आम्ही पूर्ण खोल जाऊ आणि लोकांना दाखवून देऊ की लोकांच्या आरोग्याशी कोण खेळते आणि लोकांच्या ह्याच्यात कोण खेळते। त्यामुळे ह्या स्पर्धेबद्दल लोकांचा प्रचंड उत्साह आहे, प्रचंड आहे, आणि हेच त्यांचं दुखणं आहे की बाबा लोकांच्या ते जर स्पर्धा जर हे झाल्या अशा प्रकारच्या तर ह्यांना कुठं बाबा पब्लिसिटी मिळेल, काहीतरी व्ह्यू होईल आणि आपलं कष्ट करून येईल, त्यामुळं ते उगीच ह्या ह्याच्यात करवतात। त्यामुळं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ह्याच्या जर पूर्ण माहिती घ्यावी। आधा ज्ञान इंसान के अकल को खाता है म्हणतात, त्याप्रमाणे त्यांनी करू नये, त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि त्याच्यावर तुम्ही बोलावं।